शरद पवार राजकारणातील चाणक्य। शरद पवार कधी काय करतील, कोणता डाव टाकतील याचा अंदाज जसा विरोधकांना येत नाही तसाच तो स्वतःच्या पक्षातील नेत्यांना सुद्धा समजत नाही। शरद पवार बोलतात एक आणि करतात मात्र भलतंच असा आजवरचा त्यांचा इतिहास आहे। तर कधी कधी शरद पवारांनी जे बोललेलं नव्हतं ते सुद्धा करून दाखवलेलं असतं। उदाहरणच द्यायचं झालं तर 2019 मधील महाविकास आघाडीच्या स्थापनेचं घेऊ शकतो। आम्हाला जनतेनं विरोधात बसण्याचा कौल दिलाय असं म्हणत शरद पवारांनी कधी महाविकास आघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरेंना कसं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवलं ते भल्याभल्यांना सुद्धा समजलं नाही। आताही शरद पवार आपल्या नेहमीच्या छुप्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावतात, पण ती काही ठाकरेंसाठी नव्हे तर स्वतःच्या पक्षासाठी। शरद पवार मुख्यमंत्री पदाच्या दिशेनं कसं पाऊल टाकत आहेत, यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मुख्यमंत्री होऊ शकतो असं वातावरण कसं काय तयार झालंय याचाच इन डेप्थ घेतलेला हा आढावा। हॅलो, हाय, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। शरद पवार मुख्यमंत्री पदासाठी चालबाज खेळी करतायत याचं पहिलं उदाहरण म्हणजे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सध्या 85-85-85 असं जागा वाटप झालंय। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं सर्वाधिक जागा लढवल्या होत्या, तर त्या तुलनेत शरद पवारांनी अवघ्या 10 जागा लढवल्या। मात्र ठाकरे आणि काँग्रेसपेक्षा शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा जास्त राहिलाय। 10 पैकी 8 जागा जिंकत शरद पवारांनी आपलं नाणं अजूनही खणखणीत आहे हे दाखवून दिले। आताही शरद पवार गट महाविकास आघाडीत 85 ते 90 जागा लढवू शकतोय असं बोललं जातंय। जर आपण लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार बघितलं तर शरद पवार गट विधानसभेला आरामात 65 जागा जिंकण्याची शक्यता दिसते। सुरुवातीला तर शरद पवारांना सर्वात कमी जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता। शरद पवारांच्या राजकारणाला काही मर्यादा आहेत, तसंच त्यांचा पक्ष सुद्धा फुटलाय आणि आता जी काही त्यांची ताकद आहे ती पश्चिम महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे असं म्हणत अनेक राजकीय विश्लेषकांनी सुद्धा शरद पवार गट जास्तीत जास्त 80 जागा लढवेल असं म्हटलं होतं। मात्र प्रत्यक्षात शरद पवार जास्तीत जास्त जागा लढत आहेत। शरद पवारांनी त्यांच्या पक्षासाठी इतक्या जागा कशा मिळवल्या, पवारांना त्याद्वारे काय साधायचंय असा प्रश्न यामुळे उपस्थित झालाय। याचं उत्तर असू शकतं ते म्हणजे एकच, मुख्यमंत्री पद। शरद पवार मुख्यमंत्री पदासाठी चालबाज खेळी करतायत याचं दुसरं कारण म्हणजे मित्र पक्षांना न दुखावण्याची घेतलेली भूमिका। एकीकडे काँग्रेस आणि ठाकरे गटात जागा वाटपावरून वाद सुरू आहेत। अनेक जागांवर ठाकरे आणि काँग्रेस अडून बसली, त्यामुळे समाज माध्यमात महाविकास आघाडीबाबत चुकीचं नॅरेटिव्ह बनलं जातंय आणि याचा फटका निश्चितच महाविकास आघाडीला आणि खास करून ठाकरे आणि काँग्रेसला बसू शकतोय। मात्र शरद पवारांनी जागा वाटपात घोळ घातला किंवा मित्र पक्षाच्या जागांवर दावा ठोकला अशा बातम्या कधीही बाहेर आलेल्या नाहीयेत। याचाच अर्थ मित्र पक्षांना न दुखावण्याची भूमिका शरद पवारांनी घेतलेली आहे। काँग्रेस आणि ठाकरे गटातील संघर्षामुळे दोन्ही पक्ष एकमेकांचे किती काम करतील याबाबत जरा शंकाच आहे। मात्र शरद पवारांचे दोन्ही पक्षांसोबत चांगलेच संबंध राहिलेत। काँग्रेस आणि ठाकरे गट हे दोन्ही मित्रपक्ष मनाने सोबत असतील तर प्रत्येक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला फायदा होऊ शकतो याची जाणीव शरद पवारांना नक्कीच आहे। त्यामुळे मित्रपक्षांशी गोड बोलून त्यांच्या पाठबळाच्या जोरावर आपल्या जास्तीत जास्त उमेदवारांना विजयी करायचं आणि आकड्यांच्या जोरावर थेट मुख्यमंत्री पदावर दावा ठोकायचा असा प्लॅन शरद पवारांचा असू शकतो। शरद पवार मुख्यमंत्री पदासाठी चालबाज खेळी करतायत याचं तिसरं कारण म्हणजे पवारांनी यंदाच्या निवडणुकीत जातीने घातलेलं लक्ष। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटूनही अनेक बड्या नेत्यांनी अजितदादांची साथ देऊनही शरद पवारांनी हार मानली नाहीये। लोकसभेतील यशाचा जास्त गवगवा न करता शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। त्यासाठी स्थानिक गणित जुळवणं, कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मोड बांधणं, बेरजेचं राजकारण करणं आणि गरज पडल्यास महायुतीतील बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश देणं असा कार्यक्रम शरद पवारांनी आखलाय। हर्षवर्धन पाटील, समरजित घाटगे, राजेंद्र शिंगणे, बापू पठारे अशा नेत्यांना शरद पवारांनी पक्षात आता स्थान दिलंय आणि पक्ष मजबूतीकडे वाटचाल केली। शरद पवार प्रत्येक मतदारसंघात जातीने लक्ष घालतायत। योग्य उमेदवाराची निवड असो वा प्रचाराची धुरा असो, शरद पवारांनी सर्वच बाबतीत आघाडी घेतली। जागा वाटप करताना शरद पवार यांनी राजकीय दूरदृष्टिकोन दाखवून दिलाय। त्यांची राजकीय सौदेबाजीची क्षमता सुद्धा सर्वाधिक असल्याचं दिसून आले। त्यांनी आपल्या काही जागांची अदलाबदल सुद्धा केली आहे। उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रातील पाटणची जागा ठाकरे गटाला दिली। खरं तर मागील 10 वर्षांपासून पाटणमध्ये शरद पवार यांचा पक्ष विजय काही मिळू शकलेला नाहीये। तसंच
मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा प्रभाव पाहून त्या ठिकाणी शरद पवारांनी जास्तीत जास्त जागा मिळवल्या। चंद्रपूरमधून अपक्ष आमदार किशोर गजानन जोरगेवार यांना राष्ट्रवादीत आणलंय, त्यामुळे तिथेही पवारांचा आमदार हा वाढणारच आहे। महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा आपल्या पक्षाला कशा जिंकता येतील याकडे शरद पवारांचं लक्ष आहे। त्यामुळे उगीच पोकळ बाता मारून मुख्यमंत्री पदाचा फुकटचा दावा करण्यापेक्षा अगदी डोक्याने खेळी करत आपले जास्तीत जास्त आमदार जिंकून आणायचे आणि थेट मुख्यमंत्री पद मिळवायचं असा प्लॅन शरद पवारांचा असू शकतो। आता राहिला प्रश्न तो म्हणजे जरी शरद पवार गटाला जास्तीत जास्त जागा जिंकता आल्या आणि मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर शरद पवार कोणाला मुख्यमंत्री करतील? तर सध्या त्यांच्याकडे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे असे दोन उत्तम पर्याय आहेत। त्यांच्यातीलच कोणा एकाची मुख्यमंत्रीपदी निवड ही होऊ शकते। बाकी तुम्हाला काय वाटतं? यंदा शरद पवारांच्या पक्षाचा नेता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहायला मिळेल का? शरद पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी टप्प्यात खेळी केली असं तुम्हाला देखील वाटतंय का? तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।